आपले हृदय दूषित करून घेतात आणि याचमुळे ते दुराग्रही बनतात. त्यांच्या वादविवादात पडण्यात आपणासही सवड नाही. आपले खरे स्वरूप सर्व मायावय पदार्थांच्या पलीकडचे विशुद्ध आहे. जेव्हा आपण त्यातच आपल्या मायेला झाकून ठेवता तेव्हा कोणती गोष्ट आपल्या बाबतीत अशक्य आहे? कारण आपल्यामध्ये कर्तृत्व, भोक्तृत्वही नाही आणि उदासीनताही नाही. आपण दोहोंहून विलक्षण व अनिवर्चनीय आहात. जसे एकच दोरीचा तुकडा भ्रम झालेल्या पुरुषाला साप इत्यादी रूपात दिसतो, परंतु जाणकाराला मात्र दोरीच्या रूपात, तसेच आपणही अज्ञानी लोकांना कर्ता, भोक्ता इत्यादी अनेक रूपात दिसता आणि ज्ञानी पुरुषांना मात्र शुद्ध सच्चिदानंद स्वरूपात. कारण आपण सर्वांच्या बुद्धीनुसार रूप धारण करता. आपणच सर्व वस्तूंमध्ये त्या वस्तूंच्या रूपाने राहता. आपणच सर्वांचे स्वामी आहात आणि संपूर्ण जगाचे कारण असलेले ब्रह्मदेव, प्रकृती इत्यादींचेही कारण आहात. आपण सर्वांचे अंतर्यामी अंतरात्मा आहात, म्हणून जगातील सर्व गुण रूपात दिसतात आणि श्रुतींनी मात्र सर्व पदार्थांचा निषेध करून फक्त आपल्याला शिल्लक ठेवले आहे. हे मधुसूदना, आपला महिमा अमृतमय रसाचा समुद्र आहे. त्यातील लहानशा थेंबाचाही केवळ एक वेळ स्वाद चाखल्याने हृदयात परमानंदाची निरंतर धारा वाहू लागते. त्यामुळे इहपरलोकीच्या विषयभोगाच्या सुखाचा आभास विसरले आहेत. अशा सर्व प्राण्यांचे प्रिय सुहृद आणि सर्वात्मा असणाऱ्या आपणा परमात्म्यामध्ये जे आपले मन निरंतर लावून ठेवून आपल्याच चिंतनाचे सुख लुटतात, ते आपले अनन्य प्रेमी परमभक्तच आपल्या स्वार्थात निपुण आहेत. तेच भक्तजन आपल्या चरणकमलाच्या सेवनाचा त्याग करीत नाहीत, कारण त्यामुळेच त्यांना या जन्ममरणरूप संसारात परत यावे लागत नाही. प्रभो, आपण त्रैलोक्याचे आत्मा आणि आश्रय आहात. आपण आपल्या 3 पावलांनीच सर्व जग व्यापले होते आणि आपणच तिन्ही लोकांचे संचालक आहात. आपला महिमा त्रैलोक्याचे मन हरण करतो. दैत्य, दानव आणि असुर या आपल्याच विभूती आहेत, यात संशय नाही. परंतु आताची वेळ ही त्यांच्या उन्नतीची नाही असा विचार करून आपण आपल्या योगमायेने देव, मनुष्य, पशु, नृसिंह, मत्स्य इत्यादी जलचरांच्या रूपात अवतार घेऊन त्यांच्या अपराधानुसार त्यांना दंड देता. हे दंडधारी प्रभो, आपणास योग्य वाटत असेल तर आपण त्या असुरांप्रमाणे या वृत्रासुराचा सुद्धा नाश करा. हे भगवन, आपण आमचे पिता, पितामह सर्व काही आहात आणि आम्ही आपलेच असून नेहमी आपल्यासमोर आमचे मस्तक लववित आहोत. आपल्या चरणकमलांचे ध्यान करता करता आमचे हृदय त्याच प्रेमबंधनात बांधले गेले आहे. आपण आमच्यासमोर आपल्या दिव्य गुणांनी युक्त सगुण रूप प्रगट करून आम्हाला आपलेसे केले आहे. म्हणून हे प्रभो, आम्ही आपणास अशी प्रार्थना करीत आहोत की आपण आपल्या दयार्द्र, विमल, सुंदर आणि शीतल हास्ययुक्त अंतःकरणाने, तसेच आपल्या मुखारविंदांतून बाहेर पडणाऱ्या मनोहर वाणीरूप सुमधुर अमृतबिंदूंनी आमच्या हृदयाचा ताप शांत करावा, आमची आंतरिक ज्वाला विझवावी. प्रभो, जशा अग्नीच्या अंशभूत असणाऱ्या ठिणग्या अग्नीला प्रकाशित करण्यास असमर्थ असतात, त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा आमचा कोणताही स्वार्थ, परमार्थ आपल्यापुढे निवेदन करण्यास असमर्थ आहोत. आपणास आम्ही सांगावयाचे तरी काय म्हणा, कारण आपण दिव्य मायेने संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याची लीला करीत आहात. तसेच सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये आणि बाहेरही ब्रह्म, प्रधान आणि अंतर्यामीच्या रूपात विराजमान असता. जगातील देश, काल, शरीर आणि अवस्था यांचे उपादान, कारण आणि कार्यरूपामध्ये आपणच असता. आपण सर्व वृत्तींचे साक्षी आहात. आपण आकाशाप्रमाणे सगळीकडे आहात, निर्लिप्त आहात. आपण स्वतः परमब्रह्म परमात्मा आहात. म्हणून आम्ही ज्या इच्छेने येथे आलो आहोत ती स्वतः जाणून पूर्ण करा. आपण अचिंत्य, ऐश्वर्य संपन्न आणि जगाचे परमगुरू आहात. आम्ही विविध पापांचे फळ असणाऱ्या जन्ममृत्यूरूप संसाराचे कष्ट दूर करणाऱ्या आपल्या चरणकमलाच्या आश्रयाला आलो आहोत. हे सर्वशक्तिमान श्रीकृष्णा, वृत्रासुराने आमचा प्रभाव आणि शस्त्रास्त्रे घेऊन टाकली आहेत आणि आता तो तिन्ही लोकांना ग्रासू लागला आहे. आपण त्याला मारून टाकावे. हे प्रभो, आपण शुद्ध स्वरूप, हृदयस्थित, सर्वांचे साक्षी, अनादी आणि उज्ज्वल कीर्तिसंपन्न आहात. संत लोक आपल्याच आश्रयाला येतात. संसाराचे वाटसरू जेव्हा फिरत फिरत आपल्याला शरण येतात, तेव्हा शेवटी आपणच त्यांना परमानंद रूप इष्टफळ देता आणि त्यांचे कष्ट नाहीसे करता. हे कृष्णा, आम्ही आपल्याला नमस्कार करतो.
श्री शुकदेव म्हणाले, परीक्षिता, जेव्हा देवांनी मोठ्या आदराने अशा प्रकारे भगवंतांचे स्तवन केले तेव्हा आपली ती स्तुती ऐकून ते अतिशय प्रसन्न होऊन त्यांना म्हणू लागले. श्री भगवान म्हणाले, श्रेष्ठ देवांनो, तुम्ही स्तुतियुक्त ज्ञानाने माझी उपासना केली आहे, यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहो. या स्तुतीमुळे जीवांना आपल्या खऱ्या स्वरूपाची स्मृती आणि माझी भक्ती प्राप्त होते. हे श्रेष्ठ देवांनो, मी प्रसन्न झाल्यावर कोणती वस्तू दुर्मिळ आहे? तरी पण माझे अनन्य प्रेमी तत्ववेत्ते भक्त माझ्यापासून माझ्या व्यतिरिक्त आणखी कशाचीच इच्छा करीत नाहीत. जगातील विषयांना सत्य मानणारा अज्ञानी मनुष्य आपले खरे कल्याण जाणत नाही. तसेच जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला विषयच देतो तो सुद्धा अज्ञानीच होय. जसे रोग्याची इच्छा असूनही चांगला वैद्य त्याला कुपथ्य करू देत नाही, तसाच जीवाचे आत्यंतिक कल्याण जाणणारा विद्वान अज्ञानी लोकांना कर्मांचा उपदेश करीत नाही. हे इंद्रा, तुझे कल्याण असो, आता उशीर करू नको. ऋषीश्रेष्ठ दधीची यांचेकडे जा. त्यांचे जे शरीर उपासना, व्रत आणि तपश्चर्येमुळे अत्यंत बलवान झाले आहे ते त्यांच्याकडून मागून घे. दधीची ऋषींना शुद्ध ब्रह्माचे ज्ञान आहे. अश्विनी कुमारांना घोड्याच्या डोक्याने उपदेश केल्याकारणाने त्यांचे एक नाव अश्वशीर असेही आहे. त्यांनी उपदेश केलेल्या आत्मविद्येच्या प्रभावानेच दोन्ही अश्विनी कुमार अमर आहेत. अथर्ववेदी दधीची ऋषींनी सर्वप्रथम माझ्या स्वरूपभूत अभेद्य नारायण कवचाचा त्वष्ट्याला उपदेश केला होता. त्वष्ट्याने तोच विश्वरूपाला आणि विश्वरूपाने तुला केला. दधीची ऋषी धर्माचे श्रेष्ठ जाणकार आहेत. ते तुम्हाला अश्विनी कुमारांच्या मागण्यावरून आपले शरीर अवश्य देतील. त्यानंतर विश्वकर्म्याकडून त्या अंगापासून एक श्रेष्ठ आयुध तयार कर. नंतर माझ्या शक्तीने युक्त होऊन तू त्याच शस्त्राने वृत्रासुराचे मस्तक उडव. वृत्रासूर मेल्यानंतर तुम्हाला पुन्हा तेज, शस्त्रास्त्रे आणि सर्व संपत्ती प्राप्त होईल. तुमचे कल्याण होईल, कारण मला शरण आलेल्यांना कोणीही मारू शकत नाही. अध्याय 9 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां षष्ठस्कन्धे 9मोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्थं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु. हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली. वरदहस्तधर मम श्री. तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी. उद्धारावे चैतन्यगण सद्गुरु श्रीहरिराया. अज्ञानतिमिरान्ध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु. अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त.